दिग्विजय भोडवे यांनी घेतलेली आहे। परत भारतदास आणि 2 गुणाची कमाई। आणि कुस्ती समाप्त। टेक्निकल सुरुवाती आणि दुसरी गिरीकोवन महाराष्ट्र केसरीचा विजेता दिग्विजय भोडवे। अभिनंदन पैलवान तिचा मानकरी ठरलेला आहे दिग्विजय भोडवे पुणे शहराचा। महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला श्री दिग्विजय भोडवे, जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। पैलवानांनी मुख्य स्टेजच्या समोर संपर्क साधावा। 2 कांस्य पदक विजेता पैलवान लवकर यावे। एक मिनिट दादा मागे सरका सगळे मागे सरका आणि गिरवाल लवकर या। मागे सरका सगळे मागे सरका सरका मागे सरका। महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला पुणे शहरातून आलेला दिग्विजय भोडवे, शुभेच्छा। ही चांदीची गदा आणि सन्मानाचे हे वस्त्र आपण देतोय, सन्मानाची शॉल। जरा टाळ्या कमी पडल्या असं वाटतं ना आपल्याला, जरा जोरदार टाळ्या वाजूया, कारण या संघर्षाची, जिद्दीची आणि त्यांच्या स्वप्नांच्या प्रवासाची ही कहाणी आणि विजयाचा मुकुट ज्याला लाभलेला आहे असा आमचा दिग्विजय। संघर्ष, जिद्द, मेहनतीच्या लढाईत तो विजय ठरलेला। खूप वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि त्याचं फळ भेटते। खूप छान वाटते। आई वडिलांना, निश्चित आई वडिलांनी खूप कष्ट घेतलेले माझ्यासाठी आणि त्याचंच फळ आहे सगळं। आज खूप छान आयोजन केलेलं आहे आणि अशा भागात कुस्ती पोहोचवणे गरजेचं आहे, त्यामुळं खूप छान आयोजन झालेलं आहे। खूप मस्त आयोजन झालेलं आहे। स्टेडियम वगैरे सगळं सुविधा सगळं व्यवस्थित आहे। पोरांना राहायचं काहीच सगळं व्यवस्थित केलेलं आहे। यापुढं सप्टेंबर महिना एशियन गेम्स होणार आहे, त्याची तयारी चालू आहे भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी। दुसरं काय क्वेश्चन नाही सध्या। दुसरी ग्रीकोपन महाराष्ट्र केसरीचा आज समारोप झाला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 42 संघ या ठिकाणी सहभाग घेतला होता। त्यामध्ये अंतिम फेरीत महाराष्ट्राचा म्हणजे पुण्याचा दिग्विजय सिंह भोंडवे याला महाराष्ट्र केसरी पद बहाल करण्यात आलं। त्यांनी 10 विरुद्ध 1 गुणांनी विजय मिळवला। दिग्विजय सिंहच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक चांगल्या व्यायामशाळेत म्हणजे वडिलांनी घेतलेलं परिश्रम आज त्याच्या कामी आलं। वडिलां म्हणजे त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि एक आपण कुस्ती प्रेमी, कुस्ती वेडा म्हणून त्यांच्या वडिलाला आम्ही नेहमी म्हणत असतो। त्यांनी अनेक पैलवान तयार केले, आपल्या मुलाला सुद्धा त्याचप्रमाणे तयार केला। मी महाराष्ट्र केसरी दिग्विजयपासून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात त्यांनी नॅशनलमध्ये, त्यानंतर कॉमनवेल्थ असो, आशियाडमध्ये पदक मिळवावं आणि या महाराष्ट्राची शान राखावी। कारण येणाऱ्या काळात कुस्तीगीराला चांगले दिवस आहेत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचं मानधन वाढवलं, स्पर्धा घेणाऱ्याला पुन्हा मानधन वाढवलं आणि एक राजाश्रय या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले। त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात चांगली कुस्ती घडण, चांगले खेळापटू घडण अशी मी अपेक्षा करतो। स्वतः मला आवड आहे आणि मी अनेक
स्पर्धेमध्ये कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. मला असं वाटतं की विदर्भात जर आपण जास्तीत जास्त स्पर्धा घेतल्या तर विदर्भातले पैलवान चांगले तयार होतील. आज विदर्भातले पैलवान ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. आणि माझी नेहमी इच्छा राहते की विदर्भाचा पैलवान उद्याचा महाराष्ट्र केसरी व्हावा, ऑलिम्पिकपर्यंत त्यांनी मदल मारावी, परंतु ते आजपर्यंत झालं नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून हे आम्ही करील अशी मला पूर्ण आश्वासन आहे.